11/5/2025 रोजी मुंबई नाका पोलीस ठाणे येथे एक फसवणुकीचा अर्ज प्राप्त झाला की लग्नाचं आमिष देऊन आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे। अर्जाचं गांभीर्य बघून अर्जदारांना बोलवण्यात आलं। माननीय उपनिरीक्षक सर यांनी माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ यांची परवानगी घेऊन तात्काळ तो गुन्हा नोंद करण्यात आला। गुन्हा नोंद केल्यानंतर आम्ही तपास सुरू केला तर त्याच्यात असं लक्षात आलं की आरोपिताने फिर्यादी यांना शादी.com वरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली। त्यांचं व्हॉट्सअपवर बोलणं झालं। त्याच्यानंतर त्यात बोलणं झाल्यानंतर आरोपी त्याच्या वडिलांनीही फिर्यादीशी आणि फिर्यादीच्या पालकांशी लग्नाबाबत बोलणी केली। या दरम्यान आरोपी हा पनवेलहून इकडं नाशिकला आल्यानंतर तो आरोपीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये भेटत होता। तिथे त्यांचं भेटणं झालं। आरोपीने मी तुझ्याशी लग्न करणार म्हणून वचन दिले। त्यात त्याने फिर्यादी यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि असं 1 ते 1.5-2 महिन्याच्या कालावधीत त्याने आरोपितांना गोड बोलून त्यांच्याकडून एकूण 24 लाख रुपये त्यांना फिर्यादीला ऑनलाईन फायनान्स घेऊन काढायला लावले आणि ते त्याने फिर्यादीने पैसे घेतले की तात्काळ तो त्याला स्वतःला ट्रान्सफर करून घेत होता। त्याच्यानंतर त्याला गाडी पाहिजे होती म्हणून त्याने फिर्यादींना सांगितले की मला एक होंडा सिटी कार पाहिजे। फिर्यादींनी स्वतः कर्ज घेतलं, फायनान्स घेतला, एक होंडा सिटी कार घेतली। त्याच्यानंतर पुन्हा तो मला बुलेट पाहिजे। त्याच्यानंतर फिर्यादीने त्याचं ऐकलं, त्यांच्या भावाच्या नावावर ते बुलेट घेतली। एवढं घेतल्यानंतर आरोपी बुलेट होंडा सिटी कार आणि बुलेट घेऊन गेला तर तो फिर्यादी यांना पुन्हा काही कॉन्टॅक्ट करत नव्हता। फिर्यादीने आरोपी त्याच्या वडिलांशी संपर्क केला। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता मी काय करणार, माझा मुलगा नाही म्हणतो। तर त्याच्यानंतर मग फिर्यादी मुंबई नाका पोलीस स्टेशनला आल्या। आम्ही गुन्हा दाखल केल्यानंतर आम्हाला असं कळलं की आरोपीची मोडस ऑपरेंडिस आहे तो जीवन साथी.com शादी.com मूज मॅच या साईटवर स्वतःची प्रोफाईल तयार करतो। मुस्तफा मोहम्मद जोगिलकर या नावाने, कधीतरी मुस्तफा मोहम्मद खान म्हणून, नाहीतर कधी हर्षवर्धन मोहन पाटील म्हणून या नावाने तो प्रोफाईल अपलोड करतो आणि महिलांशी तो संपर्क करतो। संपर्क केल्यानंतर त्या महिलांशी अत्यंत गोड बोलून त्यांची फसवणूक करतो, त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतो आणि त्याने त्यांना पैसे मिळाले, त्याचं इप्सित साध्य झालं की तो त्या महिलांना सोडून जातो। हे आमचं लक्षात आल्यानंतर आम्ही आरोपिताचा CDR आणि HDR मागवला, त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं। त्यात आरोपीला आम्ही CDRचं तांत्रिक विश्लेषण करून पनवेल येथून अटक केली। नंतर त्याच्या वडिलांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या वडिलांना त्यांच्या राहतेगावी रायगड, त्याचे वडील मेहबूब उमरसाब जोगिलकर वय 53 वर्षे यास रायगडहून त्याच्या राहत्यागावून अटक करण्यात आलेली आहे। या तपासात साक्षीदार मिळालेले आहे। एक साक्षीदार आहे ती कोपर घराण्याची आहे। तिच्याशी आरोपिताने लग्न केलंय। लग्न करून तिची तशीच फसवणूक केली आहे। तिची काहीतरी 1,90,00,000ची फसवणूक केली आहे। तिला कोपर घराणे पोलीस ठाणे इथं तक्रार दाखल करायला सांगितले। त्याच्यानंतर माहीमला अजून एक पीडित आहे, त्यांची 18 लाखाची फसवणूक केलेली आहे। त्यांना इथे तिकडं तक्रार दाखल करायला सांगितलं तर तिकडं त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे। तिकडं लवकरच गुन्हा दाखल होणार आहे। तर मुंबई नाका पोलीस ठाण्याकडून आमचं सर्व पीडितांना असं आव्हान आहे की जर तुम्ही फसवलं गेला असाल तर तुमच्या कन्सर्न पोलीस स्टेशनला तुम्ही जाऊन तक्रार दाखल करा। आणि अजून दुसरी गोष्ट अशी की अशा कुठल्याही वेबसाईटवर आलेल्या प्रोफाईलची खात्री केल्याशिवाय तुम्ही त्यांना प्रत्यक्ष जाऊन त्यांची ते प्रॉपर्टी आहे, तो नोकरीला आहे किंवा नाही याची खातरजमा केल्याशिवाय कोणालाही तुमच्या आयुष्यात येण्याची परवानगी देऊ नका आणि स्वतःची फसवणूक होऊन देऊ नका। आता दोन्ही आरोपी दोघं कस्टडीत आहेत, रिमांडमध्ये आहेत। आरोपितांनी ज्या गाड्या नेल्या होत्या होंडा सिटी कार आणि बुलेट, ती आम्ही आरोपिताकडून रिकव्हर केलेली आहे। सर एकूण 1,90,24 म्हणजे जवळजवळ 2.5 कोटीपर्यंतचं हे आहे। पण 1,90,00,000 हे कोपर घराण्याशी संबंधित आहे, 18 लाख आहे ते माहीम पोलीस ठाण्याशी संबंधित आहे आणि आपल्या गुन्ह्याशी 24 लाख ही अमाऊंट आपल्या गुन्ह्यातल्या फिर्यादीशी संबंधित आहे।